इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षा होणार आहेत. त्याची प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत. गुण असणार आहेत 15. पहिला प्रश्न पाहूया आपण. 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याचे गण लिहा. 1 ते 100 नैसर्गिक संख्याचे गण. आता इथे संख्या दिलेल्या 10 पर्यंत आपल्याला 1 ते 100 पर्यंत लिहायचे त्याचे घन. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा. आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. ती रिकाम्या जागा आपल्या पूर्ण करायच्या आहेत. काय येईल? a चा 5वा घात येईल. दुसरं आहे an बरोबर काय येईल? त्याचा घातांक आपल्याला लिहायचा आहे. चक्रवाढ व्याज a बरोबर डॅश मुद्दल त्याचं सूत्र. चौथा आहे अर्धवर्तुळ कंपास माप डॅश असते. क प्रश्न असणार आहे, चौकोन ABCD असा काढा की AB बरोबर 2.5 सेंटीमीटर, AD बरोबर 3.5 सेमी, CD बरोबर 3 सेमी, BD बरोबर 4.5 सेमी आणि BC बरोबर 4 सेमी. चौरस काढायचा आहे आपल्याला चौकोन. त्याचं माप दिलेलं आहेत. आपण काढूया. प्रश्न दुसरा, सूत्राचा उपयोग करून सरळ व्याज व रास काढा. तर मुद्दल 15,000 रुपये दिलेले आहेत आणि व्याजाचा दर 10 रुपये, मुद्दल 3 वर्ष. अशा प्रकारे ही गणिताची सरावासाठी प्रश्नपत्रिका होती. द्वितीय सत्र 15 गुणाची आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी ह्याचे उत्तर स्वतः पाहून प्रॅक्टिस करायची आहेत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत राहील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.